संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज ठेवावी. पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांच्या स्थलांतरणासाठी 30 ठिकाणं तयार ठेवावीत अशा सूचना महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. 2005, 2019 आणि 2021 साली कोल्हापुरात महापूर आला आणि मोठं नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरस्थिती उद्भवली तर करावयाच्या उपाययोजनांबाबत महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी बैठक घेतली. प्रत्येक विभागीय कार्यालयाअंतर्गत नाल्यांची आणि चॅनेलची सफाई पूर्ण झाली आहे का याची खात्री करावी. धोकादायक इमारतींचा सर्वेक्षण करून त्यांना नोटिसा द्याव्यात. धोकादायक इमारतीमधून जर नागरिक स्थलांतर करत नसतील तर त्यांचं पाणी आणि लाईट कनेक्शन खंडित करावं असं आयुक्तांनी सांगितलं. तसंच पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांच्या स्थलांतरणासाठी 30 ठिकाणं निश्चित करून तिथं आवश्यक असलेल्या सुविधा पूर्ण कराव्यात. शहरातील रस्त्यांचं पॅचवर्क पावसापूर्वी करून घ्यावं. धोकादायक झाडं, विद्युत खांब पावसाळ्यापूर्वी उतरवून घ्यावीत. फिल्टर हाऊसची दुरुस्ती करावी अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. ज्या ठिकाणी पुराचं पाणी येतंय तिथल्या नागरिकांना स्थलांतरित करण्याचं नियोजन तयार ठेवावं असंही डॉक्टर भारुड यांनी सांगितलं. शिवाय पूर परिस्थितीमध्ये औषधं, पिण्याच्या पाण्याचे टँकर आणि जीवरक्षक साहित्य उपलब्ध असावं अशा सूचना आयुक्तांनी केल्या.